मित्रांनो, कधी विचार केला आहे का की गणितात ही एक्स आणि वायची बेरीज वजाबाकी करताना आपण का गोंधळतो? कारण आपल्याला चिन्हांचा खेळ अजून नीट समजलेला नसतो. एकदा का तुम्हाला धन आणि ऋण संख्यांची मैत्री जमली की वैशिक राशी सोडवणं म्हणजे डाव्या हाताचा खेळ होईल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत वैजिक राशींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अगदी सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी विद्यार्थी मित्रांनो, हे दोन नियम तुमच्या डोक्यात पक्के फिट करा. जो काही पहिला नियम आहे तो काय आहे बघा. तर पहिला नियम आहे समान चिन्हे. काय आहे बघा, समान चिन्हे. म्हणजेच बघा, जर समान चिन्ह असेल तर त्या दोन संख्यांची काय करा रे, बेरीज करा आणि उत्तराला तेच चिन्ह द्या. लक्षात आलं का? समान चिन्ह म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सेम साईन. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, दोन्ही संख्यांची बेरीज करा आणि उत्तराला तेच चिन्ह द्या आणि उत्तराला तेच चिन्ह द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी मी काय घेतलं, एक उदाहरण घेतलं. काय आहे बघा ते उदाहरण. बघा मी काय घेतलं, +5 आणि +3. बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीही चिन्हांना दोन्हीही संख्यांना काय आहे रे, समान चिन्ह आहे. आता आपल्याला काय करायची, ह्या दोघांची करायची बेरीज. 5 + 3 बरोबर काय येतात रे, 8. आणि उत्तराला काय करायचे, जे काही चिन्ह आहे ते द्यायचे. म्हणजेच काय आहे रे, हे चिन्ह आहे धन. लक्षात आलं का? त्यासोबतच जर मी दुसरं उदाहरण घेतलं, बघा काय येणार आहे, -5 - 3. बघा दोन्ही चिन्हांना काय आहे रे, समान चिन्ह. दोघांनाही ऋण चिन्ह आहे. तर आता आपल्याला काय करायची, ह्यांची बेरीज. चला 5 + 3 काय येतात रे, 8. आणि आता उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं, तर काय करायचं, जे काही इथं चिन्ह आहे तेच चिन्ह आपल्याला द्यायचं. म्हणजेच इथं काय येणार आहे रे, वजा. काय येणार आहे, वजा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हा झाला नियम क्रमांक पहिला. आता नियम क्रमांक दुसरा काय आहे बघा, विरुद्ध चिन्हे. म्हणजेच काय, डिफरंट साईन. बघा जो काही दुसरा नियम आहे तो काय आहे बघा, विरुद्ध चिन्हांचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जेव्हा विरुद्ध चिन्हे असतील तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. लक्षात आलं का? काय आहे बघा नियम, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी उदाहरण घेतलं. काय घेतलं बघा, मी घेतलं -5 + 3. बघा विरुद्ध आहे का चिन्ह, एकाला काय आहे रे, ऋण, तर एकाला आहे धन. आता काय करायचे आपल्याला, नियम काय सांगितलं आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 5तून 3 गेले, उरले 2. आणि जे काही मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ऋण, तेच आपण काय करायचं, उत्तराला द्यायचे. लक्षात आलं का? तर ही दोन नियम तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, वैजिक राशींची बेरीज व वजाबाकी. पहिल्यांदा आपण काय करूया बघा, वैजिक राशींची बेरीज व वजाबाकी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, मैत्री फक्त 2 सारख्यांमध्येच होते. म्हणजेच काय, सजातीय पदे असतील तरच त्यांची काय होईल रे, बेरीज वजाबाकी होईल. म्हणजेच बघा, पहिलं उदाहरण मी घेतलं. काय आहे बघा, पहिलं उदाहरण आहे 5x + 3x. बघा ही काय आहेत रे, ही आहेत सजातीय पदे. लक्षात आलं का? जर तुम्हाला सजातीय पदे म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर जे काही वैजिक राशी हा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या आणि ही संकल्पना
समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपल्याला काय करायचे रे, ही दोन्ही पदांची आपल्याला काय करायचे, बेरीज. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, इथे काय आहे रे, तर दोघांकडेही काय आहे रे, एक्स आहे. म्हणून पहिल्यांदा आपण काय करूया, संख्यांची बेरीज म्हणजेच काय येणार आहे 5 अधिक 3 बरोबर काय येणार आहे 5 अधिक 3 बरोबर येणार आहे 8 आणि सोबत काय आहे रे, एक्स. काय आहे, एक्स. म्हणून उत्तर काय येणार आहे 8x. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता प्रश्न दुसरा. आता काय आहे बघा, -7ab अधिक 4ab. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये काय आहे रे, विरुद्ध चिन्ह म्हणजेच काय, इथे आहे वजा, इथे आहे अधिक. लक्षात आलं का. इथे काय आहे रे, इथे आहे वजाचं चिन्ह, इथे आहे अधिक म्हणजेच धन. तर आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह विरुद्ध आहेत म्हणून आपल्याला नियम दुसरा वापरायचा आहे. काय आहे बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजेच काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 7 मधून 4 गेले, उरले किती रे, 3. उरले किती, 3. आणि बघा आता मोठी संख्या काय आहे रे, 7. तिचे चिन्ह आपल्याला काय करायचं आहे, उत्तराला द्यायचं आहे. तर बघा काय झालं आहे, वजाबाकी केली 3, उत्तरातला वजा चिन्ह दिलं. आता काय आहे रे, AB. म्हणून काय येणार इथं उत्तरामध्ये AB. काय येणार आहे, AB. लक्षात आलं का. आता त्यानंतरनं जो काही प्रश्न तिसरा आहे तो काय आहे बघा, तर आता बघा एका कंसामध्ये आहे 10x अधिक 5 वजा दुसऱ्या कंसामध्ये आहे 3x अधिक 2. आता बघा, जेव्हा आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, कंस सोडवतो तेव्हा कंस सोडवताना हा जो काही दुसरा कंस आहे ह्या कंसातील चिन्हे बदलतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे काय होणार आहे बघा, 10x वजा इथे काय आहे रे, 3ला जे काही 3xला जे काही चिन्ह आहे ते धन, इथे काय होणार आहे वजा 3x अधिक हे काय आहे रे 5 वजा इथे अधिक आहे, इथे झालं वजा 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10x मधून 3x गेले, किती उरले रे 7x अधिक 5 वजा 2. आता काय आली, विरुद्ध चिन्ह आली. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, किती आले रे 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं ते काय आलं रे, अधिक म्हणजे धन. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बैजिक राशींची तुम्ही काय केली रे, बेरीज केली किंवा वजाबाकी केली तरी आपल्याला कोणते नियम लागले, जे काही वरती दिले ते. लक्षात आलं का. समान चिन्ह असेल तर काय करायचे, बेरीज आणि उत्तराला तेच चिन्ह द्यायचं. आणि विरुद्ध चिन्ह असेल तर काय करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. लक्षात आलं का. ही झाली बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, बैजिक राशींचा गुणाकार आणि भागाकार. पुढे जे काही आहे ते काय आहे बघा, गुणाकार आणि भागाकार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता गुणाकारामध्ये गट नसला तरी पण चालतो, पण इथे घातांकाचा नियम लागतो. बघा जे काही पहिलं उदाहरण आहे ते काय आहे बघा, 3x गुणिले 2x. काय आहे, 3x गुणिले 2x. आता बघा आपण पहिल्यांदा काय करूया, ह्या ज्या काही संख्या आहेत ह्या संख्यांचा काय करूया, गुणाकार करूया. म्हणजेच काय येणार आहे, 3 गुणिले 2 बरोबर काय आले रे 6. आणि आता बघा उरले काय, x गुणिले x. म्हणजेच काय येणार आहे बघा, x गुणिले x म्हणजेच काय येणार आहे, xचा वर्ग. काय येणार आहे, xचा वर्ग. म्हणून 3x गुणिले 2x बरोबर काय येणार आहे, 6xचा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. हे झालं गुणाकारामध्ये. त्यानंतर आता दुसरं उदाहरण काय आहे बघा, दुसरं उदाहरण तर बघा वजा 4a गुणिले 5b. काय आहे, वजा 4a गुणिले 5b. आता बघा इथं काय आलं रे, इथं आलं वजा म्हणजे इथं आलं ऋण चिन्ह आणि इथं आलं धन चिन्ह. विरुद्ध चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. काय सांगितलं बघा, मी इथं लगेच तुम्हाला टिप लिहून देते. काय सांगितलं, विरुद्ध चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो. लक्षात आलं का, हे नेहमी लक्षात ठेवा. आता बघा ज्या काही संख्या आहेत काय आहे बघा, वजा 4 आणि 5 यांची काय करूया, म्हणजे जे काही 4 गुणिले 5 संख्यांचा पहिल्यांदा आपण करूया गुणाकार. 5 चोक
20 किंवा 4 पंचे 20 आणि हे ए बी, ए गुणिले बी काय येणार आहे, ए गुणिले बी बरोबर काय येणार आहे, ए बी. म्हणजेच हे जे काय उत्तर आले हे काय येणार आहे, 20 ए बी आणि काय आहे रे, विरुद्ध चिन्ह आहे म्हणून उत्तराला काय येणार आहे रे, वजा. लक्षात आलं का, म्हणजे ऋण चिन्ह. आता त्यानंतरनं प्रश्न तिसरा. तर आता बघूया भागाकाराचं गणित. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आहे बघा 10x वर्ग भागिले 2x काय येणार आहे, 2x. आता पहिल्यांदा आपण काय करूया, संख्येनं संख्येला भागूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, 10 भागिले 2 बरोबर काय आले रे, 5 बे पंचे 10. लक्षात आलं का. आणि आता इथे बघा हा जो काही वरचा x² आहे यामधून काय करायचा, x कमी करायचा. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो x² भागिले x, ह्या x² मधनं हा x गेला तर उरला काय रे, फक्त इथं x. काय उरला, x. म्हणून हे जे काही उत्तर आले ते काय आलं रे, 5x. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर आपण जसा भागाकार करतो तसाच हा भागाकार करायचा आहे. लक्षात आलं का. जो काही वरचा x² मधून खालचा मी काय केला, x कमी केला तर उत्तर काय येणार आहे, x. लक्षात आलं का, 5x. हे झालं गुणाकार भागाकार. आता बघा बैजिक राशींचा आपल्याला अवयव पाडायचे. काय करायचे बघा, अवयव पाडायचे. जे काही पुढचे घटक आहे तो काय आहे बघा, अवयव पाडणे. म्हणजेच काय, फॅक्टरिंग. एखाद्या संख्येचे आपण जसे फॅक्टर पाडतो तसेच आपल्याला काय करायचे तर बैजिक राशींचे अवयव पाडायचे. अवयव म्हणजेच काय की त्या संख्येचे छोटे छोटे भाग करणे. आता बघा आपल्याकडे संख्या काय आहे बघा, 6x वर्ग y. विद्यार्थी मित्रांनो आपण 6 या अंकाचे काय करू शकतो रे, अवयव पाडू शकतो. पण x² yचे अवयव पाडता येतात का, हो नक्की येतात. बघा आता हा जो काही 6 आहे ह्या 6चे अवयव काय येतात रे, तर 6चे अवयव येतात 2 गुणिले 3. म्हणजेच काय, 2 6 किंवा 3 दुने 6. हा जो काही x² आहे ह्या x² अवयव काय येतात रे, x गुणिले x. आणि हा y एकच आहे म्हणून yचा अवयव काय येणार आहे, y. आता बघा म्हणजेच आता हे एकूण अवयव काय येणार आहे बघा, 2 गुणिले 3 गुणिले x गुणिले x गुणिले y. म्हणजे 6x² yचे हे एकूण अवयव आहेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आहे की नाही सोपं. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही तुम्ही काय करा रे, बैजिक राशी सोडवता तेव्हा स्वतःला विचारा हे सजातीय आहेत का. जर x आणि y एकत्र असतील तर त्यांना तसंच राहू द्या, उगाच त्यांची बेरीज करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो गणितातील हे जे काही नियम म्हणजे आयुष्यातल्या ट्रॅफिक सिग्नलसारखे आहेत. नियम पाळली की प्रवास सुकर होतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला बैजिक राशींच्या क्रिया समजल्या असतील तर नक्की लाईक करा. आता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न बघा इथे काय आहे रे, -10x अधिक 4x. तर उत्तर काय येईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच काही सोप्या ट्रिक्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.